राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार वसंत देशमुख यांनी हॉटेल सिटी पार्क इथं तातडीची पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कथित चेन व्होटिंग प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली। याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन सादर केलं आहे। देशमुख यांनी निवेदनात म्हटलं आहे की चेन व्होटिंगमुळे मतदान प्रक्रियेची निष्पक्षता, पारदर्शकता आणि गुप्तता धोक्यात येऊ शकते। या प्रकारात मतदान केंद्रातून मतपत्रिका बाहेर नेऊन ती विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने चिन्हांकित करून पुढील मतदाराला देण्याचा प्रकार होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला। या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर कडक देखरेख ठेवणं, मतपत्रिकांची नियमित पडताळणी करणं, मतदान कक्ष आणि परिसरात विशेष निरीक्षण व्यवस्था उभारणं, मायक्रो ऑब्झर्व्हर व निवडणूक निरीक्षकांना सतर्कतेच्या सूचना देणं, तसंच मतपत्रिका बाहेर नेण्याचा किंवा मतदानाच्या गोपनीयतेला बाधा आणण्याचा प्रयत्न झाल्यास तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवडणूक प्रशासनाकडे केली आहे। निवडणुकीची शुचिता व विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे। निवडणुकी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि गेल्या 2-4 दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम काही मंडळीकडून केले जात आहे। त्यामध्ये चेन वोटिंगचा प्रकार घडण्याची सुद्धा शक्यता आहे। आणि दुसरा विषय म्हणजे मतदारांना सांगितलं जातं की तुम्ही कधी मतदान करणार आहे, किती वाजता करणार आहे, त्याचं टायमिंग दिलं जातं आहे आणि तुम्ही मतदान केल्यानंतर 10 मिनिटात आम्हाला तुम्ही कोणाला केले कळतं आहे। अशा प्रकारचं मतदारावर प्रेशर आणण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातनं एक निवेदन मी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। अशा प्रकारचे कुठलेही गैरप्रकार त्या ठिकाणी घडू नयेत असे विनंती मी साहेबांना केलेली आहे आणि साहेबांनी मला आश्वासित केले की अशा प्रकारची कुठलीही घटना घडणार नाही। आम्ही फार पारदर्शकपणे हे काम करू आणि कुठल्या गैरप्रकार होऊ शकते त्याची माहिती आम्ही साहेबांना या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेब आम्ही तयारी करू म्हणून सांगितलं। असं कुठलं आम्ही घडू देणार नाही असं आश्वासन आदरणीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। पालकमंत्री जयकुमार शक्यता तुम्हाला वाटते? कोणाबद्दल आक्षेप आहे का तुमचा? स्पेसिफिक उमेदवाराबद्दल किंवा कुठल्या नेत्याबद्दल आक्षेप आहे की साधारण इन जनरल पद्धतीने? नाही, सत्ताधारीकडून चालूच आहे सध्या। म्हणजे तुमचं मतदान केलेलं आम्हाला समजणार आहे किंवा तुम्ही आम्ही सांगेल त्या वेळेलाच मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मतदारांना दिल्या जातात। म्हणजे ते कळणार नाही कोणाला मतदान कोणाला केलेलं ते नाही कळणार। कलेक्टर साहेबांनी सांगितलं एकाही मतदाराचं कुणालाही मतदान केलेलं कळणार नाही, त्याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ आणि जसं असा प्रकार जर दिसला तर तिथला जो अधिकारी असेल तो जबाबदार धरला जाईल आणि त्याने आम्हाला दाखवलं आता की इथं जे व्हिडिओ तिथं शूटिंग चालू आहे ते सगळं कलेक्टर ऑफिसमध्ये दिसणार आहे। त्यामुळे तिथं काय चाललंय त्याच्यावर आमचं दिवसभर ऑब्झर्वेशन असणार आहे। आपल्याकडे काय फोन कॉल रेकॉर्डिंग्स काय असं काय कोणाची माहिती पुरावा म्हणून काय आपण सादर केलं का प्रशासनाकडे? नाही, पुरावा नाही काय, असं काय कॉल रेकॉर्डिंगला असं कोण सांगत नाही, पण इन जनरल चालू आहे लोकांना सांगायचं। असं का करतात असं तुम्हाला वाटतंय? असं का केलं जातं असं वाटतंय? सत्ताधारण असं भीती वाटायला लागली आता की त्यांच्यामधली गट पडतील आणि तुम्हाला ते मतदान होईल याच्या भीतीनं सत्ताधारी करताय? नाही, असू शकतंय ना, त्यांना त्यांच्याच उमेदवाराला शंका असल्यामुळे जे प्रकार चालू आहेत म्हणजे त्यामुळे ते त्या लोकांना बोलते ते अशा प्रकारचं होणार आहे, आम्हाला कळणार आहे असं सांगतात। त्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे पहिल्यापासून सांगतात की आपल्याला 16 देखील मतं पडणार नाहीत आणि त्यांचा उमेदवार जेवढे त्यांचे भाजपचे मतदान आहेत त्याच्यापेक्षा 200 मतं अधिक मिळून विजयी होतील, त्यावर काय तुम्ही सांगताय? मीच विजयी होईन असं मला वाटते। 22 तारखेला माझ्याच बाजूने निकाल लागेल असं मला विश्वास आहे। किती पडतील असं नाही, विजयी होईल एवढं वाटते मला। असं मतदानाचा एवढा परफेक्ट आकडा आपण कसं सांगू शकतो? आपल्या 78 ते 80 मतं असताना आपण विजयाचा दावा कुठल्या मुद्द्यावर करताय? मी भेटलोय, प्रत्यक्ष मतदारांना भेटलोय, मतदारांचं म्हणणं जाणून घेतलंय आणि मतदाराचं मत आहे की तुमच्यामुळे निवडणूक लागली, आम्हाला बॅलेट पेपर कसा असतो ते बघायला मिळाला आणि ह्या प्रक्रियेत सहभागी होता आलं आणि सगळे पालकमंत्र्यापासून ते आमदारापर्यंत ते सगळे लोक आमच्यापर्यंत यायला लागले। ज्या लोकांना भेटायला आम्हाला वेळ नसायचा ती लोक आमच्याजवळ येऊन
आता मोठमोठे कामाचे आश्वासन द्यायला लागले. नाही, पहिल्यापासून ही निवडणूक महाआघाडीनं एकत्रितपणे लढवणं अपेक्षित होतं. त्यांचं एकत्रितपणा कुठं दिसलं नाही, त्यांच्यामध्येच फाटाफूट असल्याचे दिसले. आपल्या अनेक आमदार वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत. आता काय शेवटी सत्ता आहे आणि सत्तेपुढं माणसं झुकतात. काय अडचणी असतात, कोणाचे पर्सनल प्रॉब्लेम असतात, संस्थेचे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे मग तिथं कुठंतरी मदत मिळावून अशा प्रकारचं लोक हे करतात, काम करतात.